स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। तर बघा आता दिवाळी चालू झालेली आहे कालपासूनच आणि तुम्हा सर्वांना दिवाळीच्या अगोदरच खूप खूप साऱ्या शुभेच्छा। तर बघा तुमचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओ ब्लॉगला सुरुवात करते। तर आज आहे मंगळवार, धनत्रयोदशी आहे। काल पहिला दिवस झाला आणि आता चालू आहे बघा फराळाचं एक 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 चालू। तर बघू आज काय काय करणं होतंय हे तुमच्याशी शेअर करेनच मी पुढे व्हिडिओमध्ये। तर आज आई येणार आहे, तर आई आणि मी आम्ही दोघे मिळून एका दिवशी म्हटलं तरी 2-3 प्रकार होऊन जातात। आई आल्यानंतर टेन्शन नसतं आणि एकाला दोघे होतात त्याच्यामुळे पटापटा सगळं उरकतं। आतापर्यंत मी एकटी होते, एक 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 केलं। आता अनारशाचं पीठ वगैरे सगळे भिजवून ठेवलेले आहे, ते सुद्धा करू शकतो किंवा शंकरपाळी काय जे म्हणजे बुंदीचे लाडू चकली करायची राहिले तर हे जे जे काय काय राहिलंय ह्यातलं बघू आता कुठला पदार्थ आई आल्यानंतर होतंय किंवा बुंदीचे लाडू होतात किंवा चकली। आता उद्याचा दिवस रिकामा आहे त्याच्यामुळे उद्या सुद्धा भरपूर तीन प्रकार तर उद्या होऊन जातील। तर असं सगळं असणार आहे आजचा व्हिडिओ आणि संध्याकाळी धनत्रयोदशीची पूजा संध्याकाळी। तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आवडला तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। तर बघा दिवाळीच्या धावपळीमुळे आणि दिवाळीत धावपळ पण असते, फराळ करायचं असतं, हे सगळ्या ह्याच्यामुळे व्हिडिओ काही वेळेवरती येत नाहीत। तर बघा इकडे चालू आहे आता आमची बुंदीची तयारी, बुंदी करायची आहे तर बुंदीची तयारी चालू आहे। बुंदीसुद्धा चुलीवरतीच पाडली, छान अशी मस्त बुंदी झालेली आहे आणि बुंदीचे लाडूसुद्धा खूप चांगले झालेले आहेत। तर इकडे म्हणलं सुरुवातीला आपली चुलीची पूजा वगैरे करून घ्यावी, तेल तापायला ठेवले आणि आई आल्यानंतर लाडू करायला घ्यायचे होते। तर आलेली आहे आई आणि त्यानंतर मग आम्ही दोघींनी मस्तपैकी लाडू वगैरे केले। दुपारी समर्थ गेला होता सकाळी आणायला त्याच्यामुळे लवकर आली आणि कसं तसं जरी म्हणलं तर आमच्याकडं फक्त अर्धा तास लागतो जाऊन यायला। आणि त्यानंतर मग पीठ मळलं आणि जेवण वगैरे करून लगेच बुंदी करायला घेतली। इकडे लगेच चुलीची पूजा वगैरे करून घेतली। गॅसवरती खूप वेळ लागतो बुंदी करायला त्याच्यामुळे चुलीवरती चांगली बुंदी पडते। आणि इकडे सगळं सामान सगळं साहित्य जे आहे ते व्यवस्थित असं सगळं जागेवरती घेतलं। त्यानंतर उठायला नको म्हणून म्हणजे सगळ्या वस्तू आपल्याला ज्या ज्या लागतात त्या सगळ्या घेतल्या। तर अशी बुंदी चांगली झाली की आपल्याला लाडूसुद्धा बांधायला चांगले वाटतात आणि आणखीन करावी अशी। तर बघा बुंदी पाडायचा झाऱ्या, बुंदी पाडायची मोठी कढई जी आहे ना ते सगळं माझ्याकडे आहे, पण गावाला आहे त्याच्यामुळे आणलंच नाही। आणि इथं छोटा झाऱ्या आहे तर त्या झाऱ्याने इतकी छान मस्त गोलगोल बुंदी पडली। मला सुद्धा वाटलं होतं उशीर होईल बुंदी करायला, पण अजिबात नाही आणि मस्त अशी गोल गोल छान छान बुंदी पडली। त्याच्यामुळे लाडूसुद्धा खूप छान झाले। तर बघू शकताय तुम्ही झाऱ्यामध्ये इतकी छान मस्त अशी बुंदी पडली आणि एकसारखी सगळी बुंदी पडली। तर ह्या स्टीलच्या झाऱ्याने बुंदी चांगली पडते त्याच्यामुळे ह्यानेच जास्त करून मी बुंदी करत असते। मला 2000 रुपये द्या, मी करून देतो तुम्हाला बुंदी का लय नाही, फक्त 4000। 140 रुपयामध्ये ती बाबा करून देते। बरं जा 150 द्या मग, तुमचं बी नका माझं बी नका। 150 रुपये म्हणते म्हणलं की 140 रुपयाचा आचार्यवाल्या करून देतो म्हणला। मीच नग म्हणलं मला येत असताना कशाला आचार्याची काय गरज आहे आणि तुम्हाला 2000 रुपये माझ बुंदीला काढू का।
त्यानंतर बघा कलरचे सुद्धा 2 कलर टाकले, ऑरेंज कलर एक आणि हिरवा कलर एक. तर इतकी छान कलरची बुंदी केली की लाडूसुद्धा दिसायला सुंदर दिसतो. त्याच्यामुळे एक फुलपात्र कलरचं म्हणजे हिरवा कलर आणि एक फुलपात्र केशरी कलर, तर असे 2 कलर मिक्स केले. त्याच्यामुळे लाडूही छान झाले आणि दिसायलासुद्धा बुंदी सुंदर दिसायला लागली. आणि बुंदीच्या ह्याच्यापेक्षा म्हणजे आत्ता बुंदी दिसते त्याच्यापेक्षा लाडू तर इतके सुंदर झालेले आहेत. तर तुम्हाला मी दाखवते व्हिडिओमध्ये पुढं लाडूसुद्धा कसे झालेले आहेत. तर बघा लगेच मी बुंदी झाल्यानंतर मी पाकसुद्धा ठेवला. तर तुम्हाला मी प्रमाण सांगते बुंदीच्या लाडूचे, पाकाचे आणि साखरेचं कसं प्रमाण घेतलेलं आहे. तर बघा ही 1 शेराची बुंदी आहे, म्हणजे 1 शेर पीठ घेतलेलं होतं आणि बरोबर 1 शेरच साखर घेतलेली आहे. तर असं प्रमाण असेल तर लाडू खूप छान होतो, देखणाही होतो. तर दाखवते तुम्हाला मी. पीठ बी बरोबर ही 1च शेर घेतलेलं होतं, पण पीठ आईनं घेतलं होतं आणि मळलं होतं, त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकले नाही. पण तुम्हाला दाखवते की 1 शेर बरोबर घेतलेला आहे भरून. तर असा शेर घेतला आणि पाणी पण आपल्याला साखर बुडेल इतकंच पाणी टाकलेलं आणि सतत ढवळत राहायचं, कारण हा पाक आहे ना तो आपल्याला असा खूप ही करावा लागतो. तर पूर्ण गोळी बनेपर्यंत पाक शिजवावा लागतो, त्यानंतरच लाडू खूप चांगले होतात. तर निम्मा पाक मी कच्चा ओतला होता आणि त्यानंतर बघा पूर्ण गोळी बनल्यानंतर बाकीचा पाक ओतला. त्याच्यामुळे लाडू खूप चांगले होतात आणि बांधायलासुद्धा त्रास होत नाही. आणि जर काय होतं पाक खूप पुढे गेला आणि आपण पूर्ण पाक झाल्यानंतरच सगळा पाक ओतला तर लाडू बांधायला खूप त्रास होतो. त्याच्यामुळे अशा प्रकारे जर आपण अर्धा थोडासा एकतारी झाल्यानंतर ओतला आणि त्यानंतर बाकीचा केला तर इतका त्रास होत नाही आपल्याला पाक करत असताना. तर बघा लाडू बांधत असताना त्रास होत नाही. तर बघा अशा पद्धतीनं मी आपलं चुलीवरती लगेच बुंदी केल्यानंतर पाक करून घेतला आणि खूप छान वाटतं, हवेशीर मस्त असं आम्ही बुंदीचे लाडू केले ना. अक्षरशः 1-1.5 तासामध्ये आमचे 1 शेराचे बुंदीचे लाडू झाले. जास्त गोड कोण खात नाही त्याच्यामुळे जास्त काही लाडू केले नाहीत. 1 शेराचे बास होतील म्हणलं. 1 शेर म्हणजे साधारण 1.5 किलो वगैरे असेल. तर बघू शकताय गोळी आपल्याला कशा प्रकारे बघायची असते. तर अशी पाण्यामध्ये विरघळली गोळी तर आणखीन झाला नाही म्हणायचं, आणि ज्यावेळेस आपली तयार होऊन पूर्ण अशी हातावरती येईल त्यावेळेस आपल्याला पाक व्यवस्थित असा तयार झालेला असं समजायचं, कारण बुंदीच्या लाडूला अशा पद्धतीचाच पाक हवा असतो. तर इकडे बघू शकताय अर्धा पाक मी कच्चा ओतला होता आणि अर्धा जो आहे तो असा ठेवलेला आहे. तो पूर्ण गोळी बनेपर्यंत ठेवायचा, म्हणजे लाडू अगदी पेढ्यासारखा मऊसूत लाडू होतो आणि सगळं जे आहे ते म्हणजे शेवटचा लाडू बांधेपर्यंत लाडू बांधायला व्यवस्थित येतात. तर अशा पद्धतीनं बघा आता बनत आलेली आहे गोळी. तर हा पूर्ण आपला पाक जो आहे तो आता रेडी झालेला आहे आपल्याला लाडूमध्ये ओतण्यासाठी. तर आता मी ओतून घेते आणि सगळीकडं असं हलवून घेते. तर बघू शकता इकडे छान असं मस्त बुंदीमध्ये पाक ओतलं आहे आणि एकसारखं सगळी बुंदी दिसते आणि आता लाडूसुद्धा खूप चांगला येतो. आणि हा लाडू आपल्याला 1 तासाने अर्ध्या तासाने बांधतासुद्धा येतो. असं खूप गडबड लगे बांधायची सुद्धा गरज नाही. पण आईने लगेच बांधले त्याच्यामुळे थोडेसे ओलसर आहेत, मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये. पण हेच लाडू असे थोडेसे हवा पिळली की 1-2 तास झाले इतके छान दिसतात आणि मऊसूद छान असे पेढ्यासारखे लाडू झालेले आहेत आपले बुंदीचे. तर बघू शकता इकडे आकार आणि व्यवस्थित असे लाडू, सगळे लाडू अशाच पद्धतीने आम्ही एक बांधून घेतले आणि लाडू बांधून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते आता पूर्ण लाडू अशा पद्धतीनं झालेले आहेत. तर बघू शकताय तुम्ही. आणि आणखीन थोडा वेळ गेला की हे लाडू असे पूर्ण छान असे पांढरे दिसतात आणि ह्याच्यावरती साखर येते. तर खूप छान बुंदी चांगली पडली त्याच्यामुळे लाडूसुद्धा खूप चांगला झालेला आहे. आणि हिरवा आणि केशरी रंग तर आणखीनच छान दिसतोय लाडूमध्ये. तर झालेले आहेत लाडू बांधून. त्यानंतर बघा संध्याकाळ झाली, धनत्रयोदशीची पूजा केली. धनत्रयोदशीची पूजासुद्धा मी आपली अगदी साध्या सिंपल पद्धतीने ह्यावेळेस केलेली आहे, कारण काम करूनच एवढा कंटाळा येतोय. बाकीची जास्त सजावट करायला अजिबातच वेळ मिळत नाही. तर आपल्याला आयुर्वेदाचं खूप हे आहे महत्त्व, त्याच्यामुळे आपल्याला ज्या ज्या वस्तू जसं की तमालपत्र, दालचिनी, आंबे हळद, लवंग, विलायची, सुंठ, तर ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या मी पुजलेल्या आहेत. धनेसुद्धा पुजलेले आहेत आणि धन्याचा, गुळाचा, खोबऱ्याचा नैवेद्य दाखवलेला आहे. आणि अशी साध्या सिंपल पद्धतीनं मी पूजा केलेली आहे. तर आता लक्ष्मीपूजन दिवशी माझी पूजा खूप चांगली आणि मस्त असणार आहे. तर तो व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ अगदी छोटासा होता, कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा.
चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.